खबरदार महाराष्ट्र न्यूज। मी निलेश पाटील, तहसीलदार उत्तर सोलापूर। जनगणना 2027 ही भारताची एकूण 16वी जनगणना असून स्वातंत्र्यानंतरची 8वी जनगणना आहे। जनगणना 2027 ही पूर्णपणे डिजिटल स्वरूपात होणार असून यामध्ये HLO मोबाईल ॲप व CMMS या पोर्टलचा वापर करण्यात आलेला आहे। जनगणना 2027 प्रामुख्याने 2 टप्पे आहेत। पहिला टप्पा जो आहे तो सोगंदीचा टप्पा आहे। यामध्ये सोगंदीचा टप्पा 1 मे 2026 ते 15 मे 2026 या दरम्यानचा आहे। आणि दुसरा जो टप्पा आहे ज्यामध्ये प्रगणक एक घर यादी व घरगणना करणार आहे तो टप्पा 16 मे 2026 ते 14 जून 2026 या दरम्यान होणार आहे। माझी सर्व उत्तर सोलापूर तालुक्यातील नागरिकांना विनंती आहे, नम्र आव्हान आहे की आपण se.census.gov.in या पोर्टलवरती जाऊन आपली स्वगणना करून घ्यावी। सदर पोर्टलवरती गेल्यानंतर आपल्या मोबाईल नंबरद्वारे टाकल्यानंतर जो आपल्याला OTP येईल त्या OTPद्वारे आपण लॉग इन करून आपल्याशी संबंधित जी आवश्यक विचारलेल्या प्रश्नावलीची जी माहिती आहे ती अचूक माहिती आपण त्या पोर्टलवरती भरावी। सदरची पूर्ण माहिती भरल्यानंतर सबमिट केल्यानंतर आपल्याला एक SCID प्राप्त होणार आहे। तो SCID आपण जतन करून ठेवायचा आहे। जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये 16 मे 2026 ते 14 जून 2026 या दरम्यान प्रगणक ज्यावेळेला आपल्या घरी भेट द्यायला येतील त्यावेळेला तो SCID आपण त्यांना उपलब्ध करून द्यायचा आहे। सदर SCIDच्या द्वारे प्रगणक आपण भरलेली माहितीची अचूकतेची खात्री करून सदरची माहिती जी आहे ते त्याच्यामध्ये सबमिट करणार आहे। सदर जनगणनेची माहिती देताना यामध्ये एक नागरिकांना आव्हान आहे, याच्यामध्ये कोणताही ID क्रमांक विचारला जाणार नाही, जसे की आधार क्रमांक, पॅन क्रमांक, बँक डिटेल्स विचारण्यात येत नाही। कोणीही आपली सदरची माहिती कोणी जरी